तर नमस्कार मित्रांनो, तर आजची ब्लॉगची सुरुवात देवळापासून, कारण आपण देवळापाशी आलतो दिवा लावण्यासाठी. तर एक गोष्ट बघितली, तर इथं ॲग्रिकल्चरच्या कॉलेजच्या मुली आल्या, तर त्यांनी एक छानशी आकृती काढल्या, म्हणजे गावचा पूर्ण नकाशा काढलाय. तर त्यास विचारूया की ही काय विषय आहे, म्हणजे कोणतं कॉलेज आहे तुमचं. तर इथं बघू शकता, इथं बसलेल्या आहे त्या. तर तुम्ही कोणत्या कॉलेजातून आलाय? आम्ही जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेटरे बुद्रुक इथून आलेलो आहोत. तर हे तुम्हाला प्रोजेक्ट होता का? हो, तो आमचा रावे प्रोग्राममधला एक प्रात्यक्षिकचा भाग आहे. तर मला सांगा, हा प्रोजेक्ट म्हणजे कसा आहे का, म्हणजे शेवटच्या वर्षाला आहे तुम्ही, तर हे कसा विषय असतो जरा सांग. कार्यक्रम आमचा 4 महिन्यांचा असतोय. मग असे एका वर्गातले 6 मुलांचा ग्रुप केला जातो आणि प्रत्येक गावांमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आम्हाला आमच्यासाठी हा तांबे गाव आलं होतं. मग त्यातलंच एक आमचं प्रात्यक्षिक होतं की गावाचा नकाशा आम्हाला रांगोळीद्वारे गावाची माहिती द्यायची होती. गावात पिकणारी मुख्य पिके, त्यानंतर अन्य पिके, गावातील मातीचा प्रकार, महत्त्वाची ठिकाणे म्हणजे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस थांबा, सहकारी पतसंस्था इत्यादी आम्हाला त्या रांगोळीद्वारे सगळं दाखवायचं होतं. मग ते आम्ही आता केलं होतं आणि गावकऱ्यांचा त्याच्यावर फीडबॅक घेतला. तर मित्रांनो, आपण यांचा फीडबॅक घेतला, म्हणजे त्यासनी माहिती विचारली कसं काय प्रोसेस, म्हणजे प्रोजेक्ट त्यांचा कसा होता. चला, तुम्हाला ती जी रांगोळी काढल्या ती कशी आहे, किती भारी आहे, सुंदर आहे, ते धावतो. तर चला जरा सरकता. तर बघू शकता मित्रांनो, इथं गावचा पूर्ण आकृती काढलेली आहे, हो का, तांबे गाव. तर ही बघू शकताय. तर मला सांगू शकता यातलं की कुठलं ठिकाण आहे? आम्ही गावामधले प्रमुख ठिकाणी दाखवलेले आणि गावामध्ये शेती पद्धत पण दाखवली. गावामध्ये कोणती पिके घेतली जातात, अन्य पिके कोणती घेतली जातात ही सगळी दाखवलेली आहे. परत मातीचे प्रकार दाखवलेले आहेत आणि गावामध्ये प्रमुख ठिकाण म्हणजे ग्रामपंचायत दाखवली आहे, गावाची मुख्य नदी दाखवली आहे आणि मंदिरं किती आहे ते दाखवले, मस्जिद किती आहे ते दाखवले, गावामध्ये शेती किती आहे, अंगणवाडी, शाळा, त्याच्यानंतर बस थांबा, हॉटेल, कृषी सेवा केंद्र दाखवलंय. म्हणजे प्रमुख ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नकाशात. तर मित्रांनो बघू शकताय, गावचा रस्ता पण आहे, पण ग्रामपंचायत आहे, ही बघा, इथं मंदिर पण आहेत. तर इकडच्या बाजूला भारी आकृती आहे बघा, तुम्हाला धावतो. तर हा जी पिके आपण घेतो ती सगळी इथे धावलेली आहेत ह्या रांगोळीच्या द्वारे. तर ही बघू शकताय, सगळे आहे, इकडं आहे. तर ह्या सर्व मुली होत्या ॲग्रिकल्चरच्या. तर ह्या आपल्या गावाला भेट दिली ती, खूप चांगली अशा आकृती काढल्या. तर त्यांनी लोकांचा फीडबॅक बी घेतला, त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे. तर हे बघू शकताय. आज आम्ही जी रांगोळी काढली त्याबद्दल तुम्ही तुमचं मत सांगा की तुम्हाला कशी वाटली. तर रांगोळी मला खूप आवडल्या. तर खरं सांगू मित्रांनो, खूप भारी यांची रांगोळी. गावचा पूर्ण नकाशा असू दे, त्यांनी पूर्ण यात उतरवलाय. यात नदी धावलेली आहे, रस्ता धावलेला आहे व्यवस्थित. परत ना जी काय कृषी आहे, समजा मंदिर आहे, ती व्यवस्थित धावलेला आहे. रस्ता जी गावातून सगळं म्हणजे जाणारा, कुठून जातो रोड, गावाच्या बाहेर जाणारा, गावाच्या आत येणारा, तर असं सगळं पूर्ण व्यवस्थित त्यांनी मॅप चांगला बनवलेला आहे. तर हे बघू शकता, जी लोक पिकं घेतात ती सगळं इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वांगी असू दे, केळी असू दे, परत लसूण असू दे, परत म्हणजे ऊस बियाणं सगळं. तर इकडं जी म्हणजे माती कशी सुपीक असते, कठीण मऊ, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप भारी असं त्यांचा म्हणजे आकृती काढल्या, त्यास मी खूप भारी प्रोजेक्ट दिलाय. असं सगळ्या कॉलेजांनी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, सगळ्या कॉलेजेसनी असा प्रोजेक्ट दिला पाहिजे, कारण अनुभव येतो गाव फिरण्याचा, बाकीच्यांच्या बोलण्याचा, परत ना बाहेरचा परिसर फिरण्याचा, की आणि गावचा सगळा अनुभव राहतो की बाबा या क्षेत्रात या ठिकाणी कोणकोणती पिके आहेत, काय आहे. तर असं मी त्यांच्या कॉलेजला बी चांगलं म्हणतो की त्यांनी हा प्रोजेक्ट यासनी दिला. तर खूप भारी आहे तुमचा प्रोजेक्ट, असंच करत राहा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, गावचे लोक येत आहेत पाहण्यासाठी. भोसले कृष्णा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थी आहे. तर तुम्हाला माहितीच असेल, आम्ही ते 4 महिन्यासाठी रावे प्रोग्राम त्याच्यासाठी आलेलो आहे. मग त्यातलंच एक आमचं एक प्रात्यक्षिक आहे, जे कसं असतं की तुम्ही ज्या गावामध्ये राहताय त्या गावाचा पूर्णपणे नकाशा तुम्हाला रांगोळीद्वारे दाखवायचा असतो. मग त्याच्यासाठीच आम्ही प्रात्यक्षिक केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय मेन ठिकाणं, मातीचा प्रकार, त्यामध्ये कोणती पिकं घेतली जातात ते, त्यानंतर जे काही मुख्य वाचनालय असेल, आरोग्य केंद्र असेल, त्यानंतर शाळा, हे सगळं दाखवलेलं आहे. प्रात्यक्षिक बीज प्रक्रिया बीज आता
आता आमचं विलेज अटॅचमेंट म्हणजे जे प्रात्यक्षिक असतं ते आजपासून सुरू असतं जे घ्यायचे त्यात हळूहळू भाग आहे म्हणजे की तुम्ही गावामध्ये जाऊन जनजागृती करा किंवा शेतकऱ्यांशी चर्चा करून किंवा गावातले काय अडीअडचणी असतील ते जाणून घ्यायचं हे म्हणजे आमचा एक प्रॅक्टिकलचा भाग आहे त्याच्यासाठी सगळं करायला लागतं आम्हाला. मग मी 4 महिने या गावात राहणे या गावातली माती कशी आहे कोणती प्रमुख पिकं आहेत प्रमुख पिकांव्यतिरिक्त अन्य पिकं कोणती घेतली जातात याबद्दल माहिती घेण्यासाठी हे प्रत्यक्ष माहिती घ्यायचं आणि अभ्यास म्हणजे त्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांसोबत प्रात्यक्षिक करायचे असं असतं. एकदम छान झालेलं आहे. गावातील सर्व ठिकाणी दाखवून झालेले आहे. अतिशय छान केलं आहे. मस्त वाटलं. मला आम्ही रांगोळी काढलेली कशी वाटली जरा चांगली सांगता? चांगली वाटली आणि गावाचा नकाशा तो बघितल्यावर चांगला वाटला. नदी, मारुतीचं मंदिर, गणपती देव आहे, परत ना ज्योतिबा देव आहे. खूप छान वाटलं बघण्यासाठी. तर मित्रांनो आजचा खूप असा भारी प्रसंग मी तुम्हाला शेअर केलेला आहे आपल्या यूट्यूबला. तर आता फायनली यांचं काम म्हणजे आजचा दिवसाच पूर्ण झालेलं आहे. तर यश निचुरे यांचा दिवस कसा होता तर मला सांगा तुमचा आजचा दिवस कसा होता. तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. आकांक्षा भगवान पाटील. माझे नाव श्रेया दिलीप पाटील. माझे नाव सुहानी प्रकाश मोहिते. माझे नाव तन्वी महादेव पाटोळे. मी अनुष्का संतोष सोनावणे. मी साक्षी पंढरीनाथ वीर. तर मित्रांनो इचुरे आजचा दिवसाचा यासने अनुभव काय होता तर मला सांगू शकता तुम्ही की आजचा दिवसाचा तुमचा अनुभव काय होता. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप छान गेला. आम्ही तांबे गावचा नकाशा रांगोळीच्या माध्यमातून दाखवला व या गावातील बरेच शेतकरी आम्ही काढलेली रांगोळी पाहण्यासाठी ते आले होते. तर त्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला व त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा खूप छान होत्या व ते ऐकून आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथंच एंड करूया. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला